लक्षात ठेवा, शेळीच्या किंवा मेंढीच्या पिल्लाला या अवस्थेमध्ये बरं का अतिशय महत्त्वाची अवस्था आहे. काय करायचं? शेळी असेल, मेंढी असेल किंवा तिची पिल्लं असतील, त्यांची अशी अवस्था होती की ती अशी, आता मेंढी जमिनीकडून वर कधीच बघत नाही बरं का, लक्षात ठेवा. शेळी कधी कधी वर बघते, कधी कधी वर बघते, पण मेंढी आणि शेळी जर वर पाहायला लागली, आकाशाकडे पाहायला लागली, किंवा पिल्लू शेळीचं असेल मेंढीचं असेल असं वर पाहायला लागलं, तर त्या पिल्लाला कोणता उपचार करायचा हे मी सांगतो. नाहीतर पिल्लू किंवा शेळी किंवा मेंढी एक तर मरते, नाहीतर त्याला पॅरालिसिसचा अटॅक निश्चित येतो. ऐका पुढे. तर ही महत्त्वाची गोष्ट आहे. आपण या किरकोळ गोष्टीवरती जनावर चरत असताना किंवा शेडमध्ये असताना ह्या गोष्टीवरती लक्ष देत नाही आपण. आणि आपण अशा अवस्थेमध्ये तिला पॅरालिसिस, तिनं भरपूर प्रयत्न केलेला असतो, लक्षात ठेवा, परंतु त्या प्रयत्नात तिला अपयश येतं. ती अशी करून वर बघत असते. शेळी असेल, मेंढी असेल किंवा पिल्लं अशी करतात. वर वर आकाशाकडे त्यानं पाहिलं की साधा सोपा मी उपचार सांगतो, तो उपचार जर तुम्ही केला तर निश्चितच ती शेळी किंवा मेंढी किंवा पिल्लू हे तुमचं वाचू शकेल. आता ते तसं का करतं त्याची अवस्था मी तुम्हाला सांगतो. शेळीला किंवा मेंढीला सर्दी पडसं झालं किंवा शेंबा झाला किंवा तोंड आलं, मावा झाला, नीट लक्ष द्या. ह्या गोष्टी, बारीक सारीक गोष्टी तुम्हाला कळणं फार महत्वाचं आहे. तर अशा कंडिशनमध्ये आपण बंदिस्त शेडमध्ये असू द्या किंवा फिरस्ती असू द्या, फिरस्तीमध्ये तर लगेच लक्षात ठेवा, या जखमावरती रानातली माशी सकाळी 7 वाजेपर्यंत 6 ते 7 या वेळेत, नाहीतर सायंकाळी दिवस मावळायच्या वेळेला, मग तो ऋतू कोणताही असू द्या, दिवस मावळायच्या वेळेला माशी बरोबर येते आणि अंड्याचा डिंब, पांढरा डिंब घालून जाते, म्हणजे शी करून जाते, थोडक्यात हागून जाते मला थोडक्यात. ते आपल्या लक्षात येत नाही काय, परंतु ते पिल्लाला किंवा मेंढीला किंवा ह्याला ते असं पायानं झाडतं, पण ते काय पडत नाही. आणि तो त्याला हसाडी घालणे म्हणतात. या गोष्टीवरती व्यवस्थित लक्ष द्या. कधी कधी काय होतं, ती माशी कुठंच हसाडी घालता येणार, तर कानात हसाडी घालते, लक्षात ठेवा. मग ती मेंढी अशी अशी करून किंवा शेळी अशी अशी करून पळते, माशी शिरलेली असते तिनं बरोबर ती, आणि त्या हसाडीमधून अर्ध्या तासाच्या आत लाखो किडे निर्माण होतात. नीट लक्ष द्या, मायक्रो ऑर्गॅनिझम. आणि त्या किड्यांची वाढ व्हायला सुरुवात होते. ते किडे एकदा तयार झाले की ते किडे नाकात घुसतात, नाकात घुसून अगदी मेंदूपर्यंत जातात. म्हणजे जलद पोचणारे आहेत
आता तुम्ही जर अशी शेळी किंवा अशी मेंढी जर कापली आणि तिचं जर डोकं फोडून बघितलं तर त्या डोक्यामध्ये तुम्हाला किडा सापडतो. तिचा मृत्यू हा त्या किड्यामुळे झालेला असतो. त्या गोष्टी लक्षात ठेवा. ती मस्त असा प्रयत्न करते, नाक शिंकरायचा प्रयत्न करते, असं वरती ते गुदगुद करतं ना, आलं का लक्षात. त्यासाठी ते शिंक काढण्यासाठी अशी आकाशाकडे किंवा सूर्याकडे बघते. तुम्ही सूर्याकडे पहा, तुम्हाला एका मिनिटाच्या आत शिंक येते का नाही बघा. सूर्याकडे तुम्ही पहा, त्याच्या क्रियानं आपल्या क्रिया जवळजवळ सगळ्या सेम आहेत, ध्यानात आलं. आणि ती शिंकून ते किडे बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत असते, परंतु निघत नाहीत, किडे चिकटून बसलेले असतात. पण ह्या किड्यांना मारण्याशिवाय पर्याय नाही, लक्षात ठेवा. आणि हे किडे मेंदूपर्यंत गेल्यानंतर मेंदूचा कुठला भाग डॅमेज करतात त्याच्यावरती अवलंबून आहे तिला पॅरालिसिसचा कुठला अटॅक येतो. का होतात त्या गोष्टी, रपचर्ड करतात ते. पुढं किडे जसे जाऊन नाकातून शिरून किंवा कानातून शिरून इथं गळ्याच्या खाली वगैरे थोडीशी कानाच्या बाजूला सूज येते, तिथं आपण हे केलं तर ते कानाला हात बी लावू देत नाही, असं बिलबिलीत लागतं. ते किडे आतमध्ये जिकडून मिळेल पोकरून आत जाण्याचा प्रयत्न करतात. मग अशा वेळेला ज्या वेळेला ही अवस्था दिसते त्यावेळेला लक्षात ठेवा या गोष्टी मी सांगतो. निलगिरीच्या तेलाचा छोटं पिल्लू असेल तर अर्धा थेंब या नाकात, अर्धा थेंब या नाकात. मोठी शेळी मेंढी असेल तर एक थेंब या नाकात, एक थेंब या नाकात, असंच तोंडवरती धरून नाकामध्ये बरोबर तो गेला पाहिजे, आतमध्ये गेला पाहिजे. तो नाकामध्ये गेला की लक्षात ठेवा त्याच्यामुळं परिणाम काय होतो, त्या निलगिरीच्या तेलामुळं अगदी तुम्ही आता ते मिळतच नाही ना, रॉकेल मिळतच नाही, लक्षात ठेवा. त्याच्यामुळं मी निलगिरीचं तेल सांगतो. आम्ही काय करतो, पूर्वी ज्या वेळेला मिळत होतं रॉकेल त्यावेळेला रॉकेल टाकत, परंतु आता मिळतच नाही. त्याच्यामुळं हे निलगिरीचं तेल टाकलं की पुन्हा उग्र वासाने, त्या निलगिरीच्या तेलापेक्षा उग्र वास आणखीन एका वस्तूचा असतो, लसणाचा रस काढायचा, अर्धा अर्धा थेंब छोट्या पिल्लाच्या नाकात सोडायचा. त्याच्यामुळं शिंका देऊन ते सगळे किडे जे आहेत वळवळ वळवळ करते ते वर चाललेले खाली पडते आणि पूर्ण ते ब्लॉकेज पूर्ण धुवून स्वच्छ व्हावं यासाठी लक्षात ठेवा. किंवा त्यांची हालचाल होता कामा नये किंवा तिनं सारखं शिंकलं पाहिजे. आणि झालेली आत किडेने केलेली जी जखम आहे ती जखम भरून आली पाहिजे. याच्यासाठी काय करायचं, तूप, आपलं देशी गाईचं तूप, गाईचं नाही मिळालं तर म्हशीचं तूप कोमट करायचं आणि 2 थेंब या नाकात, 2 थेंब या नाकात, मोठ्या शेळीच्या किंवा मेंढीच्या. आणि जखम वगैरे जर तोंडावर असेल तर त्या तुपामध्ये फक्त हळद मिसळायची, लक्षात ठेवा या गोष्टी, आणि कापूर मिसळायचे. आता निलगिरीच्या तेलाचा ज्या वेळेला 1 थेंब टाकताय त्यावेळेला जर कापूर मिसळून जर तुम्ही टाकला निलगिरीचं तेल आणि त्यामध्ये त्याच बाटलीमध्ये 1 कापराची वडी टाकायची बारीक चुरून, तो 1 थेंब टाकायचा, तर अतिशय चांगला रिझल्ट मिळतो. तर हे जर तुम्ही केलं या शेळीच्या बाबतीत, मेंढीच्या बाबतीत किंवा पिल्लांच्या बाबतीत, तर तुमची पिल्लं वाचू शकतात, लक्षात ठेवा. किंवा त्यांना अटॅक येण्यापासून तुम्ही म्हणजे जिवंत ठेवू शकता त्यांना. आणि पॅरालिसिस अटॅक जो आहे तो पॅरालिसिस अटॅक पूर्णपणे तुम्ही नाहीसा करू शकता. साधा सोपा मी विलास सांगितला. आणि जर समजा इन केस
आता ह्याच्यामध्ये किडे वगैरे पडले असतील तर त्यासाठी निलगिरी तेलाची 10 ml बॉटल आणि त्यात 5-6 थेंब ह्याचे टाकायचे सूर्यप्रकाश तेलाचे, आणि ते ज्या ठिकाणी किडे पडले बाहेर बरं का, बाहेरच्या बाजूला तिथे ते लावायचं, गजगज करून किडे बाहेर निघतात. तर हा साधा सोपा मी घरगुती इलाज सांगितला. आणि जवळजवळ सरास प्रॉब्लेम प्रत्येक खाडव्यामध्ये 1-2 शेळी मेंढीला हा दरवर्षी असतो. तर ह्या वस्तू आपल्या जवळ असाव्यात आणि त्या पद्धतीनं तुम्ही ट्रीटमेंट करावं. ओके. रामकृष्ण हरी, विठ्ठल केशव.